नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. काल शनिवार होता, आणलेले अळूची पानं, पण ते तरी तेरीची पानं असतात ना, ती आणलेली. तर त्याची भाजी करतात किंवा रस्सा म्हणजे फतफतं बनवतात. तर आपण भजी बनवणार आहोत. तर चला लवकरच सुरुवात करूया रेसिपीजला. व्हिडिओ कशी वाटेल हे नक्की कमेंट्समध्ये सांगा. तर त्यासाठी मी ना तेरी घेतलेली आहे, व्यवस्थित कापून घेतली, हाताला तेल लावून कापून घेतलेली, कारण खाज नको यायला म्हणून. चला मग. तर ही पानं ना मी तेरीची अळूचं फतफतं बनवण्यासाठी आणलेलं. तर मी बनवलेलं पण आहे ते, पण थोडीशी ना मला भजी करून ट्राय करायची होती, म्हणून मी त्याच्यातले थोडेसे कट केलेली भाजी ना ती घेतली. त्याच्यामध्ये 2 मीडियम आकाराचे कांदा टाकलेला आहे, कोथिंबीर टाकलेली आहे, थोडंसं लिंबू पिळून टाकलेलं आहे, कारण खाज सुटायला नको जास्त म्हणून. तशी खाज नाही सुटलेली आहे. अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे, हळद आणि लाल तिखट मसाला, थोडंसं नॉर्मल असं हिंग टाकून घ्यायचं आहे. हाताला तेल लावून किंवा ग्लोव्ज घालूनच हे भाजी करत जा, कारण खाज येते हाताला म्हणून. 2 चमचे मी तांदळाचं पीठ टाकलं आहे आणि जोपर्यंत भजीचं मिश्रण तयार होत नाही ना, तोपर्यंत आपण ते मिक्स करत राहायचं आहे. तर ह्याच्यात ना मी पाण्याचा वापर केलेला जास्त नाही आहे. जेवढं मी ते मळून घेईन ना पानं एकजीव करून, तसं त्याला पाणी सुटत होतं ना थोडंसं, त्यानुसारच मी बेसन टाकत गेली. पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही. तेल एका साईडला गरम करायला ठेवलेलं, तर त्याच्यामध्ये आता थोडी करून मी भजी टाकून घेणार आहे. साधारण 10 ते 12 भजी झालेली आहे, कारण फर्स्ट टाईम मी ट्राय करून बघते. चला म्हटलं काहीतरी वेगळं तयार करून बघू. ह्याच्या आधीच्या ह्याच्यामध्ये मी भजीच्या वेगवेगळ्या रेसिपीज टाकलेल्या आहेत, तर म्हटलं ह्याचंही ट्राय करू, कारण आता सीझन आहे या पानांचं म्हणून. तर तांदळाचं पीठ टाकलेलं आहे, कुरकुरीत ऑब्वियसली होणारच ते. तर छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. स्लो फ्लेमवरच घ्यायचं आहे, फास्ट नाही, पटकन जळायला नको, करपायला नको म्हणून. हे बघा, हे भजी अशा प्रकारे तयार झालेली आहे. ह्याच्यात पाहिजे असेल तर तुम्ही मिरच्याही टाकू शकता. आता व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.